हाय नमस्कार भावा बहिणींनो. राती धुतली कपडे आणि आता घासती भांडी. हे काय हो का गाडा काढलाय दिसला का. आता आपण ही सगळी भांडी इथं लावणार आहे मान्याला. आणि गॅस कट्टा पण करायचा आहे तर गॅस खालीच ठेवायचा, इथंच आणायचा गॅस पण. आणि पाऊस आला तर याच्यात झोपायचं, नाही तर बरं त्यात झोपायचं. आज लाईट फिट ओके मध्ये घ्यायची तर भांडे ह्या हाय उजुडतवर होतंय. तर हे काय आयचं चाललंय ते भांडे आणून देते मी. काढले ती सगळी, आता मान्य ही काढती. तुम्ही सांगा मी कुठं लावू भांडी. हिथं मी कपाट लावणार आहे, कपाट असं म्हणजे आडोसा होतोय. आणि अशी मांड्या लावणार आहे आणि इथं गॅस, बरोबर ना. तर लावल्यावर तुम्हाला दिसलंच मी कशी लावणार आहे कशी नाही. तर रात्री मरणाचा पाऊस आलता आमच्या इकडं, लय पाऊस आलता. आणि तसल्या पावसात कपडे मी धुतली, म्हणजे पाणी सुटलं होतं आमच्या इथं 8-8:30ला पाणी सुटतं. आणि ही गहू, ही काय गहू बघू शकताय तुम्ही, मरणाचं 80 का 90 किलोचा कट्टा आहे. आणि उचलता उचलं ना. आणि आई तर सूम झोपली. आणि मी आणि दीक्षाने आपटले गोधड्या चिंध्या धुतल्या. आता वाळत आले त्या, राहिल्या सल्ल्याला संध्याकाळी धुयचं. म्हणजे हे आहे तेवढं तर वाळलं म्हणजे आणून घरात टाकता येते ना. आज भांडी फिंडी आणि ही घरं स्वच्छ करायची, म्हणजे सारवून ही घ्यायची ती जुनी घरं आपली. आणि ह्याच्यात सगळा पसारा ठेवायचा, कारण रात्री थोडा पाऊस आला तरी घर गळलं आणि गळतंयच म्हणा. आणि चौकट पण पाक ही होऊन गेलेली आहे, म्हणजे कामातनं केस गेलेली आहे ते. पण तोपर्यंत म्हणलं चला, आणि हे धरून आणलं, पोटात दुखायला लागलं. भावा बहिणींनो काय तुम्हाला सांगायचं. हे हाय माझ्या मामाचे गहू आणि ज्वारी अजून रानातच हाय. आणि ही दीड क्विंटल घेतलंय गहू, शेत गहू भारी मधलं. तर मग ते तसं आहे, आता कधी येतात कधी नाही काय माहित नाही. मग आणलं आणि टाकलं बाया, काय करावं मरणाचं. तर याच्यात आहेत कंस ज्वारीची, ती पिशवी पण द्यायची, बडवायची ती वाटतं. हो का बघू शकता ज्वारी कसली आहे भारी. ती अडकवायला आणले ते वाटतं झाडांना अडकवायसाठी. तर चला घेते मी काम करून. बघू शकता इकडं भांडी आपली झालेली आहे, झाले म्हणजे चालूच आहे. आणि लय गरम पण व्हायला लागले, पाऊस दणकाट देत असतो त्यामुळं. आता आज सगळं इकडं लाईट फिट ओके आणि त्या झोपायचं. आणि लाईट नाही ही काय पाऊस नाही आला की याच्यात झोपायचं, आणि लाईट आली की याच्यात झोपायचं. काय झालं माहिती का, याच्यात सवय लागली या, त्यामुळे ह्याच्यात जास्त सवय नाही. तात्या झोपले होते घरामध्ये, झोपलं होतं. तर भांडे नाही दिले आता आपली, तरी बरीच आहेत, 2 रॅक भरून. नाही म्हणलं तरी निघते तीच भांडी. आणि हे घर घ्यायची स्वच्छ करून. आणि हे तर काय धुतलेलं आहे घर, रोजच धुतोय पाणी देतोय सोडून याच्यात, त्यामुळे याच्यात नाही टेन्शन. काय सकाळी त्यांना कोणच बोलना जणू कवाच्या ओरडत म्हातार उभा राहिले. म्हणला दोन्ही बी घरातच बसले, ती बोलत नाही. ती काय झालंय हा, तुमच्या दारात येऊन बसायचं, माणसं लावून द्यायची. आणि हे असलं वय कठीणवाली हा, सावडायला गेलता वय. काय करावं, किती दिवस झालं कठीण दाढी. काय मालक यांचं गुल. आज एक सावडायचं होतं पण रोज गुलच असते. 2 कठीण करायची असती हा. हे काय आम्ही बी काढले ती की भांडे. झालं का गोदाड्या तुमच्या? आम्ही रात्री धुतल्या, नाही काय राहिलेलं तिथं तेवढ्या राहिले.
ती 2 राहिल्या त्या खाटावर तेवढ्यावर आम्ही झोपलो होतो. इकडे तर किती आहे बघितलं का? हो बघितलं का? टाकली सावलीला जत्राचे म्हणलं माणसं कोणसं बसायला. आम्ही चिंध्या बी धुतल्या आता काय थोडं थोडं निघतील तेवढं 2 उशी आहेत त्या काय लागलं बाय बांगड्या 2 उशी आहेत त्या आणि कठीण नाही केली 100 रुपये कशाचे द्यायचं केले का कधी केले का काय मला तर काय दिसलं नाही बाय आता ते पोरांकडे जायला उभं येणं. मग काय होतंय बाहेर यायचं त्याला बघितल्यावरच हे होतंय बघितल्यावरच होतंय बघ ना का आपण काय दुसरं काय बोलतोय का पिक्चर मध्ये माणसाला जायचं म्हणल्यावर पिक्चर मध्ये आपण नाही केले कुठे मी नाही बाय बघितलं करमाळ्याला जायचं तर त्यांना जायचंय करमाळ्याला कठीण केली आम्ही काय पैसे देतच असतो असं काय नाही पण माहित नव्हतं मला माहितीच नव्हतं कठीण केलेली तात्याने जीवन गेलं आणि तशीच कठीण करून गेलं असतं त्यामुळं आम्हाला कोणाला माहिती नाही कठीण केलेली आणि जर कठीण केलेली नसल तर बघा मग जत्राचं लयच भांडण होईल तर चला देतो त्यांचं पैसे